सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेना आणि भाजपचे ठाण्यामध्ये मात्र संबंध फारसे मधुर नाही आहेत, हे सुद्धा वारंवार दिसून येत आहे। याच ताणलेल्या संबंधांचा आणखीन एक अंक काल पाहायला मिळाला। ठाण्यामध्ये आयोजित परिवहन विभागाच्या एका कार्यक्रमामध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि आमदारांनी पूर्णपणे गैरहजेरी लावली। त्यामुळे महायुतीतले वाद पुन्हा चव्हाट्यावर आले। निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव असूनही भाजपचा एकही नेता उपस्थित राहिला नाही। ठाण्यामध्ये परिवहन विभागाने मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता। अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्याचा हा उपक्रम होता। कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये मंत्री गणेश नाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, स्थानिक आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर आणि माधवी नाईक यांची नावं होती। मात्र हे सर्व बडे आणि स्थानिक भाजप नेते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले। आणि सत्ताधाऱ्यांच्या याच धुसफुशीवरनं राऊतांनी टोलेबाजी केली। त्यावरती भाजपचे नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं, तर स्थानिक आमदार निरंजन डावखरे यांनी कोणताही वाद नाही असा दावाही केला। मालिका आहे अपमानाची। ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि ते मिंदे गटामध्ये फूट स्पष्ट दिसते। जिथे मिंदे गट आहे तिथे भाजपा नाही, जिथे भाजपा आहे तिथे मिंदे गट नाही। हे आता नवीन राहिलेलं नाही। ही दरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते दरे गावात जातात। हां, दरीमुळेच शिंदे गट आणि भाजपची दरी शोधण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुमच्यामध्ये किती दरी निर्माण झाली ते बघा। महाराष्ट्रातील जनता आणि उभाटा गटामध्ये किती दरी निर्माण झाली ते बघा। महाराष्ट्रातल्या जनतेनं उभाटा गटाला दरीत टाकलंय आणि तुम्ही दरेगावची भाषा करता। अख्खा उभाटा गट दरीमध्ये टाकून ढकलून दिलाय। त्याचबरोबर मी आणि माधवीताई आम्ही दोघंही प्रदेशामध्ये जी अध्यक्षांबरोबरची चव्हाण साहेबांबरोबर सरचिटणीसांची बैठक आहे, ते पक्षाचे जे कामं असतात त्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनाने त्या बैठकीमध्ये आम्ही मुंबईला होतो। त्याच्यामुळे आम्ही त्या इकडे पोचू शकलो नाही। महायुतीमधले पक्ष आहेत ते सगळेजण एकत्रच आहेत आणि आम्ही एकत्रच या इकडे काम करतोय।